आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल, ते सारखं म्हणता की मला टाईमच नव्हता, मला वेळच नाही पुरला, मला हे काम निघालं, मला ते काम निघालं म्हणून जमलंच नाही. वेल, तुम्हाला एक सायकॉलॉजी समजायची गरज आहे त्यामागची, आणि एक ट्रिकसुद्धा आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं हे कारणं कोणत्याच कामामध्ये देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला इवन फील होत असेल ना की माझ्याकडे टाईमच नाही आहे खरोखर, तरी देखील तुमच्याकडे टाईम उरणार, ही माझी गॅरंटी आहे. सो आपण जे काम करतो ना ते प्रायोरिटी बेसिसवरती करत नाही. आपण जे काम करतो ते आपल्या इंटरेस्टच्या बेसवरती करतो. मला मन झालं मी इकडे जाईल, मला मन झालं मी जे काम महत्त्वाचं आहे ते सोडून दुसरंच करेल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल माझं टार्गेट CET क्रॅक करणं आहे. सो जर मी CET क्रॅक करणं टार्गेट हे फर्स्ट प्रायोरिटी न ठेवता इकडे तिकडे टंगळमंगळ करत राहिलो, किंवा मला माहिती आहे माझ्या जे आता प्रिपरेशनमध्ये सर्वात मॅटर करेल ती गोष्ट आहे अभ्यास करणे आणि कुठल्याही गोष्टींचं डिस्ट्रॅक्शन न घेणे. बट व्हेअरॲज मला एखाद्याचं लग्न कार्य दिसलं, किंवा एखाद्याचा वाढदिवस दिसला, किंवा म्हणजे फार जवळच्या मित्राचा वाढदिवस दिसला, की तो फार अगदी जीवापाड प्रेम करणारा मित्र असो, म्हणजे व्हॉटेवर असे कामं की जे तुम्हाला फील होत आहे की त्यांच्यामध्ये टाईम देणं गरजेचं आहे, तर त्या कामांनी तुम्ही इझिली डिस्ट्रॅक्ट होता. तुम्ही प्रायोरिटी बेसिसवरती काम नाही करते. माझं काम आहे अभ्यास करणं, माझी प्रायोरिटी फर्स्ट असली पाहिजे अभ्यास करणं. मी असं नाही म्हटलं पाहिजे की यार या मित्राचा वाढदिवस होता म्हणजे मला घरचे कामं सांगता, मला घरच्यांनी हे काम सांगितलं, माझ्यावरती हे करायची जबाबदारी आहे. वेल, हे तुमचे फक्त कारणच आहे. तुम्ही प्रायोरिटी जर तुमच्या अभ्यासाला दिली तर आय एम शुअर की तुम्ही अभ्यासाला असा टाईम काढसाल, चुटकी सरशे टाईम काढशाल अभ्यासाला. सो दॅट्स द की तुम्हाला जर टाईम नाही असं बहाणं तुमच्या रिझनमध्ये द्यायचं असेल ना, तर तुम्ही ते देऊ नका, कारण तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करताय हे करून. सो द रिअल थिंग इज जी मी आजसुद्धा अनुभवली ती अशी आहे की मला देखील असं वाटायचं आधी की बाबा टाईमच नाही आहे, मला इतर गोष्टींकडे जास्त बघावं लागतं, माझा अभ्यासच होत नाही, मला हे करावं लागतं, मला ते करावं लागतं, माझ्याकडे हे केल्याशिवाय ऑप्शन नाही, तसं नाही. बट आय वॉज रॉंग. आणि जेव्हा मला फर्स्ट प्रायोरिटी देऊन, माझ्या अभ्यासाला फर्स्ट प्रायोरिटी देऊन जेव्हा मी त्याच्याकडे बघायला गेलो, तेव्हा मला कळलं की यार किती बिझी शेड्यूल असलं ना, नो मॅटर, म्हणजे अनलेस अँड अंटील डायरेक्ट जीवन मृत्यूचा प्रश्न असेल, कोणी हॉस्पिटलमध्ये अर्जंट ICUमध्ये वॉर्डमध्ये ॲडमिट असेल, सो त्या केसमध्ये वेगळी गोष्ट आहे, त्याला तुम्ही कंटिन्युअसली हजर पाहिजेस. बट रॅदर दॅन दॅट तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट ती अनलेस अँड अंटील इमर्जन्सी नाही आहे, कोणतीच गोष्ट डिस्ट्रॅक्शन म्हणून काम करू शकत नाही. कोणतीच गोष्ट टाईम नाही आहे हे कारण सांगायला भाग पडू शकत नाही. टाईम नाही आहे हे रिझन द्यायला व्हॅलिड असू शकत नाही. सो आय वॉज जस्ट सेईंग, मला असं वाटायचं की मला जास्त काम आहे, बट वन्स आय गिव्ह द फर्स्ट प्रायोरिटी टू माय स्टडीज, मी कुठे ना कुठे जेव्हा केव्हा रिकामा टायमिंग भेटेल तेव्हा त्या रिकामा टायमिंगमध्ये माझा अभ्यास करत राहिलो. सो दॅट्स द की. तुम्हाला जर टाईम नाही असं वाटत असेल ना, आणि वाटत असेल की मला शक्यच नाही एवढ्या कमी वेळात, नो, जस्ट डू दॅट शीट बाय गिविंग इट फर्स्ट प्रायोरिटी. दॅट्स द की. आणि हेच सांगायचं होतं मला या व्हिडिओमध्ये. आय होप की तुमच्या लाईफमध्ये मी काही व्हॅल्यू ॲड करू शकलो. आणि अजून एक उदाहरण द्यायचं आहे मला, ते पण वरती राहिलं या व्हिडिओमध्ये सांगायचं. काय रॉ डॉगिंगचं चॅलेंज घेतलं होतं मी, ज्या चॅलेंजमध्ये मी 2 तास रिकामा बसणार होतो, ते समहाऊ कंप्लीट नाही झालं. बट मी असं नाही रिझन दिलं की यार माझ्याकडे कंटिन्युअस 2 तास रिकामा वेळच नाही रिकामा बसण्यासाठी, मेडिटेट करण्यासाठी. नो, मी 20 मिनटं का होईना रिकामा वेळ काढला आणि मला रेकॉर्ड केलं. म्हणजे देर इज जस्ट अनदर वे इफ यू लुक इट अप इनटू बाय अनदर अँगल. सो जस्ट नजरेचा विषय आहे. मी हवं तर मला कारण देऊन आजचा दिवस हे पण केला असता, टाळला पण असता, बट मी व्हिडिओ टाळला. बट आय डोंट एस्केप्ड द वर्क इट सेल्फ. मी 20 मिनटं का होईना रिकामा बसलो रॉ डॉगिंग चॅलेंजसाठी. सो आय होप मी उद्या तरी वेळ काढू शकेल. बट मल्टिपल थिंग्स आहे ज्यांना मी प्रायोरिटी द्यायला पाहिजे. सो इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. आपण प्रायोरिटी बेसवरती काम केलं ना, जे की इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे, त्या बेसवरती काम केल्यानंतर इट्स रिअली इझी.
सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुमच्या लाईफमध्ये काही ना काही व्हॅल्यू ॲड झाली असेल या व्हिडिओ थ्रू. सो या दॅट्स इट. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.